गेलो अशी आणि तहान ना अशी नाही का मला असा माझे कंठ सुकून गेले तहानीना अशी तहान लागली. आता काय ह्या नाल्याचा पाणी पिऊ आता काय समजे नाही. चांगली धुतो धुनी चांगली ह्या मशीन वाल्याची. आता याच्यात पाणी पिऊ दे गे मोठ्या नाही का तहानीना मरून जाईल. आता ह्या याच्यात नाल्यावरचा थोडासा नाही का पिऊन घेतो. पाणी तर पाणी नाही धरलो बॉटल मध्ये. कुत्रा म्हणते आताच काकू जा म्हणते आताच लगेच म्हणते गाडी येऊन राहिली म्हणते. झालं नाही का जेवता जेवता नाही का ताट सोडून दिलं ना आलं झालं. आणि आता हा येताच आहे पिऊन घेतो येतूनच पाणी नाही मोरा. पाणी एवढा काही सुंदर नाही आहे कोणी. खूप ताण लागली बाई. पिऊ दे याचंच पाणी. मोठा साजरा लागते पाणी पिलो तर. बड़ा थंडागार आहे पाणी चुव्याचा. पाणी पिलो मी. खूप ताण लागली होती का करू. चल पाणी पिलो तर साजरा लागते मले. नाही तर असे पाण्यानं तसं नाही का तडमड तडमड जीव होऊन गेला माझा. कोणी तर कोणीच नाही दिसत कोणाच्याच बांध्यावर. कोणीच कारा कुत्रा नसे. मीच झाला आलो. मशीन लागून जायला म्हणलं. आता हे मशीन येतीच आहे. कोणी दुरून दुरून वरी पाहतो तर कोणीच नाही दिसे बाई. हे भुरकन बी नाही आली बांध्यावर. हे कोण होते लाल साडी वाली. हे टुनटुनची मायच होय. होय नाही टुनटुनची मायच होय. ते बोंबलत होते त्या दिवशी धान तोडावचा आहे म्हणे तर हे आली असन बाई. हे पाण्याजोर का करून आली तर त्याच्या ते करून राहिली ते टुनटुनची माय. अवा टुनटुनची माय. अवा टुनटुनची माय तू होस का तवा. अवा तुझ्याही बांध्यावर नाही आली का तो मशीन. अव माय मी नाही का हे आंब्याच्या नाही का व आंब्यावर कलमी आंबा त्याला आलो होतो बांध्यावर. माझी पोरगी आली आहे व शारदा आणि दुर्गा. त्याच्यासाठी नाही का रज बनीन म्हणलो तर ह्या कुत्र्या हाड्याने सप्पा आंबे नाही का झोडून नेऊन टाकला तर एक दोन हे भेटले तर हे आंब्याले आलो. तर तुझ्याही बांध्यावर येवालेच आहे का ते मशीन. आमच्याही बांध्यावर केव्हा तोडून देते तर धान सप्पा झुरा होऊन गेला. कुत्रा केव्हा आणते तर बाई. आम्हाला 8 दिवस झाला आणीन म्हणते जाणीन उद्या आणीन ना. आणून नाही राहिला का करतस टुनटुनची माय. अशी वाट पाहू पाहू अशी थकून गेलून. आता मशीन काही गे नाही. आवा का सांगू बुरकन काकीजी 8 दिवस झाला. आज आणतो उद्या आणतो म्हणते आणि आणून नाही राहिला मशीन. एवढा गावी नाही का आमच्या गावात 4-5 मशीनी आहेत हार्वेस्टर तरी नाही का कमीच पडते. गावातल्या लोकांची चुरू नाही देत ना दुसऱ्यांच्या गावी नाही का चुरावले जातात मशीनी. आणि आम्हाला भेटत नाही मशीन तर याच्यासाठी आलो. आमच्या घरचे नाही का गावी गेले लग्नाले. आता हा म्हणते मशीन वाल्याला फोन केलं म्हणते काकीजी म्हणते मशीन जाऊन राहिली लवकर जा म्हणते. बांध्यावर झालं मी आलो बाई. नाही मशीन येतीच आहे. ताण लागली तर ह्या नाल्याचंच पाणी पिलो का करतास. आणि आता नाही का घरी जातो. आता केव्हापर्यंत वाट पाहतो तपन बाई अशी खूपच अशी 5वा महिना अशी तपन अशी नाही का अशी घामचेर होऊन गेलो. असा थकल्यासारखा लागते ना चक्कर आल्यासारखा लागते. तर जातो मी घरी आणि येत बसे बाई मशीन ना काटे आणि आणून देईल धान माझ्या घरी. चल का करतोस का उन्हामध्ये येईल ना काटल आणून देईल. चल मला ऊन लागली. अर्धा थैली आंबे भेटले. आता बालीना दुर्गासाठी रस बनवून देईन ना घिवाऱ्या बनवून देईन. झाला आलो बाई. चल जाऊन दोघं जण का करतोस तर दुपारची मटण तपन झोमते का करतोस तर बांध्यावर. चल चल टुनटुनची माय का वाट पाहत असतं मसनीवाल्याची. मसनीवाले का वा फोकनाटे राहतात ते. आज आणतो उद्या आणतो ते तसेच म्हणतात. 15 दिवस झाला माझ्या बांध्यावर मशीन नाही आली आहे. आता बाई आंबे वेचलो. आता केव्हापर्यंत आंबे ते होऱ्या पाडतील. होऱ्या भरायचे. अर्धा थैला भेटला. आता दुर्गा शारदाले रस करून देईन ना घिवाऱ्या करून देईन म्हणता. आणि पोरी बारी आले आहेत का नाही हो नातू नत्रे त्याच्यासाठी आलो आंब्याले. झालं मोठ्यान बाई गरमी लागली मले बी ना हा का ऊन मनमाना बाई बांध्यावर. चल का करतस तर नको वाट पाहू. चल दोन्ही जण जाऊन घरी का काटल ना आणून देईल धान तुझ्या घरी. चला काकीजी चला. होय बाली किती वेळची गेली आहे आई. आतापर्यंत येवालेच आहे. माझ्या घिवाऱ्या होऊन गेल्या पण आई काही आली नाही बांध्यावरून.
रस बनवला असती तर. आणि घिवाऱ्यानं रस खूपच खाऊसा वाटते मले. खूपच दिवस झाले मिळाले नाही तर रस ना घिवाऱ्या. केव्हा येते तर तेही. दुर्गाबाई, एवढा काय टेन्शन घेऊन राहिलीस? आईची सवय माहित नाही आहे का? कोणी दिसली असतील. आता गोष्टच सांगत असन. कोणी भेटत होईल आईले. गोष्टाचीच मटार आहे. मग किती वेळ होईल त्याचा काही भानच नाही राय आईले. ये ना रामना. घिवाऱ्या झाल्या तुझ्या बनवून ना. वेळ नाही लागे आंब्याच्या रसाला दोन्ही मिळून करून टाकून. बाय दुर्गा, शारदा, आलो बाई, आंबे आणलो. रस बनवून घ्या दोन्ही मिळून. हो नाही, आताच आलीस. किती वेळ झाला गेली आज बांध्यावर आंब्यासाठी. आताच आलीस. आमच्या केव्हाच्या घिवाऱ्या बनवून झाल्या. आतापर्यंत जेवण झालं असता. तुझी वाट पाहू थकून गेलो, पण तू काय आलीसच नाही. अवा काय करतस दुर्गा? अवा ते टुनटुनची मायच मिळाली. ताईच्या सोबतच गोष्टी सांगतलो. टुनटुनच्या माय सोबत तर खूप ताण लागली म्हणे. तर त्या नाल्याचा पाणी पिलं का करतस? माझ्या जोर बी बाटल मध्ये पाणी संपून गेला होता. दिलो असतो तर तिच्या सोबतच गोष्टी होऊन गेला. बाय चला बनवा, रस बनवा भरा पटापट ना. मला भूक लागली, मला जेवायला द्या. अवा काय करतात दुर्गाबाई? अवा ते टुनटुनची माय नाही का व? अवा ते भेटली होती तर तिले अशी ताण लागली होती. तर त्या नाल्याचंच पाणी पिल्लन का करतस? पाणी नव्हता तिच्या जवळ. मशीन वाला येते म्हणे खरा. आता तर मशीन आणलं तिच्या बांध्यावर. आणि काही नाही, आणि तशीच येऊन गेली असं. तर त्या नाल्यातला पाणी पिल्लं. माझ्या जोर राहिला असता तर मी ना दिलो असतो पाणी तिले पिवाले. माझ्या जोर बी पाणी नव्हता. बाटन मधला खतम होऊन गेला होता. तर तेच गोष्ट सांगायला बसली तर तिच्या जवळ टाइमपास होऊन गेला. बाय दुर्गा ना शारदा मिळून तुम्ही आंब्याचा रस बनवून घ्या बेटा. आणि मला जेवायला द्या, मटण भूक लागली. तर बेटा टोपली भर आंबे आणलो. आता आंब्याला गेलो बेटा तर आंबे भेटले. घरी राहिलो असतो तर आंबे भेटले असते का बेटा? बांधावर गेलो तर आंबे भेटले. हा तर तुझा बापू आंब्याला नाही जाय. नुसता घरी घर 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 झोपते. नुसता घरी रात दिवस रात. त्या कुल्लरचा बिल वाढवते. पण असा नाही का थोडासा बांध्यावर जाईन आंबे आणीन म्हणून. रस्त्यावरचा झाड आहे तर कोणी नेऊन घेते. उचलते आणि नेते. आता गेलो तर एवढा आंबे आले का नाही. चला बनवा बेटा, रस बनवा ना घिवाऱ्या. आणि रस ना घिवाऱ्या द्या भरा. खूपच भूक लागली. ठीक आहे आई, रस बनवतो आणि सगळ्याला रस देतो ना. मस्त घिवाऱ्या खाऊन म्हणून तर येतून वाई उन्हाळ्यात गावतर खावाले. रस नाही नुसत्या घिवाऱ्या खावाले. आमच्या गावाले कुठं आंबे व आई? एकही आंबे नाही भेटत. आणि काही नाही भेटे. घेतलेवाले घेतलेच राहतात. घरचे होत तर घरचेच होत. चला रस बनवून. चल बाय दुर्गा, चल.